गोहत्या बंद करण्यासाठी महाड येथे सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा। महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाड तालुक्यासह जिल्ह्यात होणाऱ्या गोवंश हत्या बंद करण्यासाठी प्रशासन अपयशी ठरले असताना गोहत्या विरोधात हिंदू समाजाचा महामोर्चा, हजारो हिंदू माता भगिनी व हिंदू बांधवांचा सहभाग, महाड चौदार तळे ते प्रांत कार्यालय महाड असा हिंदू सकल समाजातर्फे विराट मोर्चा, गोमाता रक्षणार्थ गोहत्या करणाऱ्यांवर अतिशय कडक कारवाईची मागणी करणारा महामोर्चा प्रांत कार्यालय येथे सकल हिंदू समाजाने निवेदन दाखल केले व यावेळी हिंदू समाजातर्फे इसाने कांबळे येथील गोहत्या ही शेवटची गोहत्या, यापुढे असा प्रकार घडला तर हिंदू समाज सहन करणार नाही असा निर्वाणीचा इशारा मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला। या मोर्चासाठी प्रचंड पोलिसांचा फौजफाटा चौक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे। तेव्हा सकल हिंदू समाजाचा कार्यक्रम आहे, अनावश्यक फोटोसाठी गर्दी करू नका, समजून घ्या सगळ्यांनी। वर्गाला याबद्दल होणाऱ्या सामाजिक हानीची कल्पना देण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी। प्रतिबंध कायदा व महाराष्ट्र प्राणी संरक्षण मसुदा कायद्याची योग्य अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय व परिणामकारक उपाययोजना करणे। 4. यापुढे अशी घटना घडल्यास संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यावर तत्काळ निलंबनाची तरतूद करावी आणि जर कायदा सुव्यवस्था जिल्ह्यातून कायमस्वरूपी हद्दपार करावे आणि सामाजिक सलोख्याला काळीमा फासणारी इसाने कांबळे येथील ही घटना रायगड जिल्ह्यातील शेवटची घटना ठरावी। 2. सदर घटनेच्या गुन्हेगारांवर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल भारतीय दंडविधान कलम 295A 153A कट रचल्याबद्दल कलम 120B वारंवार हीच कृती घडल्याने कलम 34 महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 कलम 5(5)C 9(9)A महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 मकोका ऍक्ट 1999 याद्वारे गुन्हेगारास मदत करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी। त्यावेळी पोलिसांच्यावर सुद्धा हल्ला झाला होता, तरीही इसाने कांबळे प्रकरणात अपुऱ्या पोलीस बळावर कारवाई करण्यात आपण एक मिनिट आपण एक मिनिट प्रकारचे लहान मोठ्या आकाराचे ध्वज आपण घ्यायचे नाहीयेत, याची दक्षता घेऊ। ध्वजाचा सन्मान आपण राखायचा आहे, हिंदू धर्माचा ध्वज आहे। बाहेर थांबेल त्यानंतर त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते श्री उमेशजी गायकवाड आहोत,
प्रांताधिकारी कार्यालय इथपर्यंत भव्य मोर्चा काढणार आहोत। या मोर्चाने 14 तारीख येथे दाखल झालेला आहे। हा ते प्रयत्न रोखण्यामध्ये प्रशासन अपयशी ठरत आहे अशी हिंदू समाजाची भावना झाली। त्याच जोडीला गोवंशाच्या हत्या बंदी कायदा असूनही केल्या जातात, या जाणीवपूर्वक हिंदू समाजाला चिथवण्यासाठी केल्या जातात असाही एक समाज निर्माण व्हायला लागला। त्या जोडीने वारंवार हे हत्या रोखण्यासाठी प्रयत्न होत असले तरी त्याच्यामध्ये प्रशासनाकडनं ढिलाई होती असा आमचा समज झालेला आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अर्थकारणही गुंतलेलं आहे असाही आमचा कार्यकर्त्यांचा समज झालेला आहे। आर्थिक व्यवहार करून ज्या आरोपींवरती टीप दिलेल्या असतात म्हणा, कारवाई करायला सांगितली असते म्हणा, यांच्याशी मोकळीक दिली जाते असा आमचा ठाम समज आहे किंवा आरोप आहे। वारंवार असे प्रयत्न होत असताना काही कार्यवाहींमधनं आम्हाला असं सांगितलं गेलं की हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःहून पुढे न जाता पोलीस प्रशासन बरोबर घेऊन जावं। त्याप्रमाणे पुढच्या कारवायांमध्ये पोलीस प्रशासन घेऊन कारवाया केल्या गेल्या। आमचे कार्यकर्ते केवळ बातमीदार ह्या भूमिकेत तिथं होते। असं असतानाही कार्यकर्त्यांवर आणि त्या जोडीला पोलीस प्रशासनावरही हल्ला होतो, ही या पद्धतीने काम करणाऱ्या समाजाची मानसिकता दाखवते। ही मानसिकता समाजाच्या हितासाठी अतिशय विघातक आहे। पोलिसांचा आणि कायद्याचा ध्यान हा असणं अत्यावश्यक आहे। यामध्ये जेव्हा पोलिसांवर, वर्दीवर असलेल्या पोलिसांवर कारवाईत